तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ। अभंगातील हे शब्द काळालाही धाकात ठेवून नैतिकतेचा दरारा निर्माण करणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे कर्तृत्व व चारित्र्य वर्णन करणारे असले तरीही महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आपल्या नावाचा असाच दरारा निर्माण करणारे आजचे आपले प्रमुख वक्ते, दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव IAS ऑफिसर माननीय तुकारामजी मुंडे साहेब, आपणास स्नेह नमस्कार। तुकाराम या नामातच राम असल्याने प्रामाणिकता, उच्च नीतिमत्ता, विचारातील स्पष्टता, गांभीर्यता व प्रासंगिक निर्णय क्षमता आपल्या व्यक्तिमत्वात ओघानेच आलेली आहे। स्वतःच्या नावाचा अर्थ समजलेली बोटांवर मोजण्या इतकीच माणसं असतात आणि आपण त्यातील एक आहात। बीड जिल्ह्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला। जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, तर तत्कालीन औरंगाबाद म्हणजेच सध्याच्या छत्रपती संभाजीनगर शहरात पदवीपर्यंतचे शिक्षण आपण पूर्ण केलेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात रुजू होईपर्यंत आपण केलेला संघर्ष व आलेला अनुभव, यातूनच समग्र प्रशासकीय संरचनेतील सुधारणांची आपणास ओढ लागली। सन 2005 साली केंद्रीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून मागील 20 वर्षात महाराष्ट्राच्या प्रशासनात विविध विभागांमध्ये आपण केलेले लोकाभिमुख व धडाकेबाज काम हे संपूर्ण राज्यातील प्रशासनासाठी रोल मॉडेल ठरलेले आहे। सरकारी अधिकारी व त्यांच्या कामाबाबत असलेला जनसामान्यांचा टिपिकल दृष्टिकोन आपल्या कार्यपद्धतीमुळे बदलला। पारंपरिक व नियमित कामापेक्षा मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मला नव्याने काही करता येईल का, कार्यक्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन होईल असे माझ्याकडून अधिकचे काही देता येईल का, ही संशोधनात्मक वृत्ती व नाविन्यपूर्ण विचार आपल्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य आहे। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत राज्याच्या प्रशासकीय संरचनेत अनेक नामवंत सनदी अधिकाऱ्यांनी बहुमूल्य योगदान दिले आहे, परंतु जनहितासाठी स्वतःच्या कारकिर्दीवर होणाऱ्या कुठल्याही परिणामांची पर्वा न करता धाडसाने लोकाभिमुख निर्णय घेणारे आपण एकमेव द्वितीय आहात। लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालविलेल्या लोकशाही राज्यात प्रशासन जेव्हा फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भारवाही, या वैराग्य वृत्तीने काम करू लागते तेव्हाच ती रामराज्याची नांदी ठरते। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी, या वचनाप्रमाणे महाराष्ट्राच्या प्रशासनात कार्यरत असलेल्या शिस्तप्रिय, प्रामाणिक, संवेदनशील आणि कर्तबगार अधिकाऱ्यास मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षातील 6वे पुष्प गुंफत असताना हे सन्मानपत्र आपणास प्रदान करताना आम्हास अत्यानंद होत आहे। धन्यवाद। सन्माननीय व्यासपीठ, आपणास विनंती, आदरणीय तुकारामजी मुंडे साहेबांना हे सन्मानपत्र आपण प्रदान करायचं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मुंडे साहेबांचं स्वागत करायचं आहे। यानंतर आदरणीय सचिव दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य IAS अधिकारी माननीय तुकारामजी मुंडे साहेब, आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी
प्रथमतः मावळ विचार मंच यांनी मला या ठिकाणी बोलवून माझा यथोचित सत्कार केला, मला विचार मांडण्याची संधी दिली आणि आपल्या सर्वांसोबत माझे विचार आपल्यासमोर आपल्यासोबत इंटरॅक्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मावळ विचार मंचचे मनापासून आभार. ही जी सरस्वती व्याख्यानमाला गेल्या 25 वर्ष अव्याहतपणे चालू आहे आणि त्यांना चालवणारे आपल्या सर्वांचे लाडके आप्पा, जे संस्थापक अध्यक्ष या सरस्वती व्याख्यानमालेचे आहेत, त्यांच्या उपस्थितीत कार्याध्यक्ष श्री रवींद्र आचार्य, अध्यक्ष गुलाबराव मसाळकर, कार्याध्यक्ष श्री अजित देशपांडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट दामोदर भंडारी, कार्यक्रम प्रमुख सौ धनश्रीताई बोंडवे, सौ आरतीताई राऊत, सचिव श्री गिरीश गुजराती, खजिनदार श्री संतोष भालेराव, प्रसिद्धी प्रमुख श्री अतुल मसाळकर, सर्व संयोजन समिती, महिला संयोजन समिती आणि आपण सगळेजण श्रोते या ठिकाणी आलात. आपण सगळे श्रोते वास्तविक पाहता या ठिकाणी या पावनभूमीत येण्याचा माझा पहिलाच प्रसंग. गेल्या अनेक दिवसापासून आपल्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं मला अनेक वेळेस फोन आले, या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून आपण यावं ही त्यांनी विनंती केली. मला थोडं कुतूहल होतं की ज्या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श आहे त्या ठिकाणी मला बोलावण्याचं प्रयोजन काय, म्हणून मी त्यांना अनेक वेळेस असे प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला आपल्या सर्वांना म्हणजे त्यांना माझे विचार ऐकण्याची इच्छा आहे. मी काही कोणता विचारवंत नाही आहे जेणेकरून मी आपल्याला वेगळं काहीतरी सांगेन. मी एक आपल्यासारख्याच कुटुंबातील सर्वसामान्य शेतकऱ्यातला गावातून आलेला एक सर्वसाधारण व्यक्ती आहे. आईवडिलांच्या पुण्याईनं, बंधूंच्या मार्गदर्शनानं आणि थोड्याफार अभ्यासानं या सर्व्हिसमध्ये आलो आणि ही सर्व्हिस करत असताना या क्षेत्रात आलो. या क्षेत्रामध्ये आपल्याला जेवढं चांगलं काम करणं शक्य आहे तेवढं ते करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून आपल्या सर्वांच्या मार्फत जे प्रेम भेटतं ते अतुलनीय आहे, त्याला कोणतीही तोड नाही. आणि त्याचाच भाग म्हणून मी आपल्यासमोर माझे विचार मांडण्यापेक्षाही आपलं जे प्रेम आहे त्या प्रेमाखातर आज आपल्यासमोर मी उभा आहे. आजचा जो मला विषय दिलेला आहे, महाराष्ट्राचं शासन काल, आज आणि उद्या, हा खूप मोठा टॉपिक आहे, हा खूप मोठा विषय आहे, गहन विषय आहे. याच्यावरती पिढ्यानपिढ्या विचारवंत यांनी आपले मतं मांडलेले आहेत, समाजसुधारकांनी कामं केलेलं आहे, शासनाने काम केलेलं आहे. पुढच्या अनेक पिढ्यासुद्धा याच्यावरती घडतील, त्याच्यावरती विचारही करतील आणि कामही करतील. म्हणून तो एका भाषणामध्ये 30, 40, 50 मिनिटामध्ये बोलण्याचा टॉपिक डेफिनेटली नाही आहे. परंतु माझा जो काय अनुभव आहे, शासनामध्ये काम करत असताना, वेगवेगळ्या पदावरती काम करताना आलेले अनुभव, जे काय माझं थोडंफार वाचन आहे, या सर्वांच्या आधारे मी माझे या विषयावरती विचार मांडण्याचा मी प्रयत्न करेन. त्या अगोदर डिस्क्लेमर, म्हणजे मी हे आज बोलतोय ते माझे फक्त आणि फक्त वैयक्तिक विचार आहेत. याच्यामध्ये शासनाच्या पॉलिसीचा किंवा शासनाविषयी किंवा त्यांच्या विरुद्ध बोलण्याचा कोणताही हेतू नाही आहे किंवा त्यांचा संबंधही नाही आहे. त्यामुळे मी जे बोलेल त्याचा शासकीय धोरणाशी सांगड घालण्याचा कृपया प्रयत्न करू नका. शासनामध्ये काम करत असताना सर्व समाजाला शासनाला पुढे घेऊन जायचं असतं, विकास करायचा असतो.
आणि या विकासामध्ये अनेक संधी असतात, अडथळे असतात, अडचणी असतात. अगदी माझाच अनुभव जर बघितला, गेल्या महिन्यात मी असंघटित कामगार या विभागात होतो. त्या अगोदर पशुसंवर्धन विभागात काम केलं. आता मी दिव्यांग कल्याण विभागात काम करतोय. त्या अगोदर मी ज्याला ह्युमन राईट्स म्हणू त्या क्षेत्रातही काम केलेलं आहे. काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये PMPML आपलं जे ट्रान्सपोर्ट आहे त्याचा CMD म्हणूनही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव, त्याच्यात आलेले त्याच्यामुळे झालेला अभ्यास, केलेलं काम आणि वाचन या सगळ्यांचं बघत असताना एक दृष्टिकोन वेगळा होतो. आज आपण जे जमलोय, एकत्र आलोय, ते एका विशिष्ट टॉपिकवरती मंथन करण्यासाठी. आणि मला जसं आत्ता माझ्या अगोदर जे वक्ते होते यांनी सांगून दिलं की प्रशासन कसं चालतं, मी प्रशासनावरती आज बोलणार नाही आहे. म्हणूनच ते टॉपिक आपण शासन ह्या व्यवस्थेवरती ठेवलेलं आहे. आपण ज्या भूमीत बसलो आहोत त्या भूमीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मुहूर्तमेढ रोवलेली आहे. आज 21व्या शतकात 2025 या वर्षात आपण सर्व बोलत आहोत, काम करत आहोत, लोकशाहीमध्ये वावरत आहोत. पण 17व्या शतकात याचा पाया जर कोणी भरला असेल तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी भरलेला आहे. ज्यावेळेस आपण छत्रपती महाराजांचं नाव घेतो त्यावेळेस आपल्यासमोर काय येतं? एक योद्धा, स्वराज्याचे मुहूर्त मिरवणारे एक दृष्टी किंवा व्हिजनरी नेते. माझ्या दृष्टिकोनातून बघाल आणि तुमच्या दृष्टिकोनातून बघण्याची जी आवश्यकता आहे, आजकाल खूप मोठ्या प्रमाणावरती व्हॉट्सअपचा वापर खूप वाढतो. आणि त्या व्हॉट्सअपच्या वापरामध्ये फक्त आलेली गोष्ट फक्त जे येते ती फॉरवर्ड करत जाणे, योग्य की अयोग्य याचा विचार न करता फॉरवर्ड करणे, आवश्यक किंवा अनावश्यक कमेंट करणे, शेअर्स करणे आणि मला फॉलोअर्स किती आहेत हे बघणे. आता ते फॉलोअर्स असतात की नसतात याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती रिसर्च होऊ शकतो. पण विचार करा, 17व्या शतकामध्ये 21व्या शतक किंवा त्याच्या पुढच्याही विचार करण्याची दृष्टी ज्या व्यक्तींकडे होते, ज्या महापुरुषांकडे होते, ते छत्रपती शिवाजी महाराज माझ्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे यूथ आयकन होते. आपण त्यांच्याकडे योद्धा म्हणून बघतो, ते आहेतच. त्यांना स्वराज्याची मुहूर्त मिरवली त्याच्याबद्दलही कोणामध्ये शंका नाही आहे. पण आजकाल आपल्याला आयकन बघण्याची खूप सवय लागलेली आहे. म्हणजे टीव्हीवरती असेल, वेब सिरीजवरती असेल, किंवा माझ्याबद्दल बोललं जातं इतक्या बदल्या झाल्या. आता बदल्या झालाय हे सांगणं खूप भूषणवाह गोष्ट असं मला तरी वाटत नाही. तो आयकॉन बघायचा असेल, यूथ आयकॉन बघायचा असेल, तर सर्वात मोठा यूथ आयकॉन माझ्या दृष्टिकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्याचं कारण असं आहे की वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते साकार केलं त्याला आयकॉन म्हणतात. जे दररोज घडणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी दररोज करायच्या आहेत, जे करत आहेत, त्याला आपण आयकॉन म्हणत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण आयकॉन मानलं तर त्यांचे विचार काय होते, त्यांची प्रगल्भता काय होती, त्यांचा दृष्टिकोन काय होता, त्यांना नेमका समाज, आणि मी महाराष्ट्र म्हणत नाही, मी समाज म्हणतोय, नेमका समाज कसा हवा होता. मग तो समाज घडवण्यासाठी त्यांनी फक्त विचारच मांडले की त्याबरोबर कृती केली तर त्यांच्या अडचणी कोणत्या होत्या ते असताना त्याच्यावर त्यांनी मात कशी केली, त्यांचं शासन कसं होतं, आणि त्यांच्या विचाराच्या आधारे आज आपण महाराष्ट्रामध्ये बोलताना प्रत्येक गोष्टीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू महाराजांचं नाव घेतो, महात्मा फुलेंचं नाव घेतो, डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेतो. वास्तवामध्ये जगताना आपण त्यांच्या विचारावरती चालतो का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे.
का आपल्याला योग्य वाटतं, आपल्याला जे चांगलं जिथं फायदा होतो तेवढ्यापुरते त्यांचे विचार मानायचे, आपल्याला जिथं इनकन्व्हिनियन्स होतो, जे नकोसं वाटतं, आपल्याला त्या विचारावर चालताना अडथळा निर्माण होऊ शकतो आपल्या प्रगतीला, ते बाजूला सारायचे. असे खरोखरच श्री छत्रपती शिवाजी महाराज किंवा शाहू महाराज किंवा महात्मा फुले किंवा डॉक्टर आंबेडकर यांचे विचार होते का? मला नाही वाटत त्यांचे असे विचार होते. आणि म्हणून यूथ आयुक्त आज आपण नेहमीच म्हणत असतो की देशाची किंवा समाजाची पुढची दिशा ठरवायची असेल तर युवक युवती यांच्यावरती खांद्यावरती ती जबाबदारी असते. मग या युवक युवतींनी आदर्श घ्यायचा तो डेफिनेटली छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श घेतला पाहिजे, स्वप्न बघितली पाहिजे. पण स्वप्नाला खरं करण्यासाठी आवश्यक ती मेहनत करण्याची सुद्धा तयारी पाहिजे. त्यांनी 16 वर्षी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न साकारलं. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला. मावळ्यांपासून 12 बलुतेदारापर्यंत, 18 आलुतेदारापर्यंत सर्वांना बरोबर घेऊन अष्टप्रधान मंडळ त्या काळात त्यांनी स्थापन केलं. आज आपण मंत्रिमंडळ म्हणतो, हे 17व्या शतकात त्यांनी ज्यावेळेस मुघलांचं राज्य भारतातल्या इतर ठिकाणी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचं वास्तव्यास सुरुवात झालेली होती त्या ठिकाणी त्यावेळेस याचा विचार केला. आणि अष्टप्रधान मंडळ म्हणजे नेमकं काय होतं? फक्त काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा मंत्रिमंडळ एवढं नव्हतं, तर ते एक टीम वर्क होतं. त्या क्षेत्रामध्ये जो पारंगत आहे, ज्याला आज आपण प्रोफेशनल्स म्हणतो, IT प्रोफेशनल्स असतील, इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम करावं. प्रशासक असेल त्यांनी प्रशासकामध्ये काम करावं. त्या क्षेत्रात ज्यांचं ज्ञान होतं, ज्यांचं काम होतं, ज्यांचं चारित्र्य संपन्न होतं, ज्यांचे विचार उंचीचे होते, त्यांना अष्टप्रधान मंडळामध्ये स्थान दिलं आणि त्यांच्या मार्फत शासन चालवत होतं. हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला टीम वर्क होतं. आज आपल्या समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून, गावागावामध्ये भांडणं लावून, धर्मामध्ये विष कालून, समाजामध्ये भेदभाव आपण करून जर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असू तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातला समाजही नव्हता, महाराष्ट्रही नव्हता किंवा देशही नव्हता. हे टीम वर्क. आज आपण इंडिव्हिज्युअलिस्टिक झालोय. माझं स्वतःचं काय, माझा विकास काय, माझ्या कुटुंबाचं काय. सुरुवात इथून होते. माझं काय सुरुवात इथून होत नाहीये की आपल्या गावाचं काय, आपल्या देशाचं काय, समाजाचं काय. हे शक्य झालं, माझं काही व्यवस्थित झालं तर बाकीच्यांचं, मग समाजाचं नंतर बघू आपण. आणि ही विचारसरणी चुकीची आहे, ती बंद होणं गरजेचं आहे, याला आळा बसणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन, विशेष करून युवक युवतींनी पुढे येऊन याच्यावरती काम करण्याची गरज आहे. नाहीतर फक्त व्हॉट्सअपवरती कोणत्या तरी धर्मावरती काहीतरी कमेंट आलं की लगले आपले दंगे सुरू झाले की भांडणं सुरू झाले, त्याच्यावरती काउंटर कमेंट करायचं. हा देव माझा का तो देव माझा, मंदिर माझं का मस्जिद माझं, ओबीसी माझा का मराठा माझा. हा जो प्रकार आहे हा आपल्या राज्यघटनेलाही मान्य नाही, आपल्या समाजालाही मान्य नाही, छत्रपती शिवाजींनाही मान्य नव्हता, आपल्यालाही मान्य असता कामा नाही. कारण आपण जर सर्वजण या समाजामध्ये जर जगत असू तर समाजाला काय हवं, समाजाला पुढे नेण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, हे सुद्धा विचार आपल्यामध्ये रुजणं गरजेचं आहे, त्याच्यावरती चालणं गरजेचं आहे. अनेक वेळेस आपण बोलतो आपलं शरीर आहे, उदाहरणार्थ असं लक्षात घ्या की आपल्या शरीराचा एक भाग आपण तोडला, हात किंवा पाय आपले स्वतःचे तोडले, तर आपण त्याला काय म्हणतो? अधू, दिव्यांग. मग समाजाचे वेगवेगळे पाय तोडलेले, हात तोडलेले, डोकं तोडलेलं चालतं, तो समाज कसा असेल? तीच परिस्थिती आज आपल्याला खूप मोठ्या स्तरावरती वेगवेगळ्या गावामध्ये, शहरामध्ये दिसते.
आणि त्याला जबाबदार पूर्णपणे आपण समाज म्हणून आहोत. म्हणून आपल्या स्वप्नातला जर स्वतःची स्वप्न आहेत की माझं कुटुंब मोठं झालं पाहिजे, मी माझे मुलं मोठे झाले पाहिजेत, माझे नातेवाईक मोठे झाले पाहिजेत, ते फक्त आणि फक्त त्याच वेळी शक्य ज्यावेळेस हा समाज पुढे जाईल. समाज पाठीमागे ठेवून एखादा व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही, एखादं गाव पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून सर्वसमावेशक समाज, त्यासाठी स्वराज्य, आणि ती जी संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली त्याच्यावरती आपल्या सर्वांना काम करण्याची गरज आहे. आज आपण, मला आनंद झाला आज की इथं समोर जे श्रोते बसलेले आहेत त्याच्यामध्ये मोर दॅन 50% पेक्षा जास्त महिला आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. आपण महिलांना समाजामध्ये वावरू देण्यासाठी आणि विशेष करून डिग्निटीने वावरू देण्यासाठी, किंवा घराच्या बाहेर, पडद्याच्या बाहेर, चूल आणि मूल याच्या बाहेर वावरू देण्यासाठी आपल्याला 20वे किंवा 21व्या शतक उजाडावं लागतं, त्यांना रिझर्वेशन द्यावे लागतात. हा विचार छत्रपती शिवाजींच्या काळात आला होता, ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की महिलांकडे, महिला विरुद्ध जर कुणी अन्याय करत असेल तर सर्वात मोठी दंडनीय शिक्षा त्यांच्या काळात जी होत होती, त्याचा विचार आपण एखादी आज घटना घडली, अत्याचार झाला तर त्यावेळेस ती मागणी आज आपण करतोय. 16व्या वर्षी, 20व्या वर्षी, 25व्या वर्षी, तेही 17व्या शतकात हे विचार येणं आणि त्याच्यावरती ते रुजवणं आणि त्याप्रमाणे शासन करणं, ही जी प्रगल्भता होती त्याच्यातले काही अंश जरी आपल्या सर्वांमध्ये आले तरी हा समाज खूप मोठ्या उंचीवरती जाईल याची मला डेफिनेटली खात्री आहे. याच्यामध्ये कोणतेही मला साशंकता वाटत नाही. आणि म्हणून त्या काळात सुद्धा महिलांना इक्वल जी रिस्पेक्ट होता, त्यांच्या विरुद्ध अन्याय केला तर त्याला सर्वात मोठी शिक्षा होती, दंड होते, ते आज आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करतोय. युरोपमध्ये त्या काळात फेमिनिझम ही मुवमेंट आली, पण आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे शाळा सुरू केल्या, महिलांसाठी असतील, शिक्षणासाठी असतील, तो विचार त्यापेक्षाही प्रगल्भ होता. आणि अजूनही आज आपल्याला मुलींना रात्री बाहेर जाऊ नको ही म्हणण्याची अजूनही पद्धत आहे. तर विचाराची प्रगल्भता आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. 21व्या शतकातला महाराष्ट्र जर आपल्याला घडवायचा असेल तर याची सुरुवात आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्या विचारापासून, यांच्या स्वप्नातल्या स्वराज्यापासून ते आपल्याला करावं लागेल. स्वराज्य तर आपल्याला भेटलं, सुराज्य आलं का हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. त्या काळातही खूप मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर ज्यावेळेस स्वराज्य झाला त्यानंतर आपली पेशवाई आली, त्यानंतर इंग्रज इथे येऊन गेले. विशेष करून या भूमीमध्ये आपल्याला माहिती आहे, माझ्यापेक्षा आपल्याला जास्त माहिती आहे, 1779 साली अँग्लो मराठा वॉर किंवा इंग्रज मराठा युद्ध जे झालं, त्यामध्ये याच भूमीमध्ये महाजी शिंदे यांच्या सेनेने ईस्ट इंडिया कंपनीला त्यांच्याकडे तोफगोळा असताना, आधुनिक तंत्रज्ञान असताना, मोठ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांचे योद्धे असताना त्यांना हरवलं. फक्त बळावरती नव्हे तर बुद्धीवरती. गनिमी कावा हा बुद्धीचा खेळ होता, म्हणून त्यांना ट्रॅपमध्ये अडकून बुद्धीच्या माध्यमातून, गनिमीच्या काव्याच्या माध्यमातून त्यांना परतावं लागलं. त्यांनी जेवढा भूभाग जिंकला होता तो वापस करावा लागला. आणि पेशवाईमध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या स्वराज्य याच्यामध्ये त्यांनी जो डिव्हिजन करण्याचा प्रयत्न केला, राघोबादादांना वेगळं करून, त्यांना सपोर्ट करून, त्यांच्या माध्यमातून हे त्यांना वापस घ्यावं लागलं. सपोर्ट करायचा नाही ही त्यांना अग्रीमेंटमध्ये करावं लागलं. आज मात्र आपण राजकारणासाठी असेल, समाजकारणामध्ये असेल, स्वतःच्या वैयक्तिक हितासाठी असेल, कुटुंबापासून गावागावापर्यंत ही विभाजणी करायला तयार आहोत. आणि त्या काळात एकत्र आल्यामुळं आपण इंग्रजावरती किंवा ईस्ट इंडिया कंपनीवरती 1779 मध्ये विजय मिळवू शकलो होतो. आज तीच परिस्थिती आहे. समाजामध्ये जी विचारधारा वेगळ्या पद्धतीची रुजली जाते, त्याच्यावरती कोणताही विचार न करता
व्हॉट्सअप संस्कृतीच्या माध्यमाने त्याच्यावरती कोणतंही सखोल संशोधन न करता फक्त फॉरवर्ड करणे, टीका टिप्पणी करणे आणि उथळपणाने त्याच्यावरती कार्य करणे, हे जे आहे इथं आपल्याला कुठेतरी थांबवावं लागेल. आणि त्यासाठी तरुणांनी पुढे येणं गरजेचं आहे, तरुणींनी पुढे येणं गरजेचं आहे. त्याच्यावरती विचार करून काम करणं गरजेचं आहे. ते क्षेत्र कोणतंही असेल, ते शैक्षणिक असेल, आरोग्याचं असेल, शासन असेल, प्रशासन असेल, लिटरेचर असेल किंवा धर्माच्या बाबतीतलं असेल, कोणत्याही बाबतीतलं क्षेत्र असेल, त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. जसं समाज पुढे गेला, समाजातल्या अडचणी पुढे आल्या, त्याचबरोबर आपण बघितलं छत्रपती शाहू महाराजांनी जो आपला समाजामध्ये एज्युकेशन नव्हतं, शिक्षण नव्हतं, त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. ज्यांना रिझर्वेशन आवश्यक होतं त्यांना रिझर्वेशन दिलं, जेणेकरून सर्वांना एक समान संधी भेटावी आणि एक संघ समाज पुढे होऊन समाजामध्ये उत्थान सर्वांचा व्हावा, त्यांच्या पाठीमागचा उद्देश होता. आपण स्वातंत्र्य झालो 1947ला. आपलं महाराष्ट्राचं आजचं राज्य 1960ला अस्तित्वात आलं. आपले तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र मॉडर्न महाराष्ट्र झाला म्हणून आधुनिक महाराष्ट्र याची मुहूर्तमेढ लावली. मुंबईसारख्या शहराला आर्थिक राजधानी, इंडस्ट्रीयल हब बनवलं. पुण्यासारखं शहर ईस्टचं ऑक्सफोर्ड म्हणून किंवा शिक्षणाचं माहेरघर, कल्चरचं माहेरघर आपण पुढे आलं. वेगवेगळ्या शहरामध्ये औद्योगिकरण वाढलं. शेती क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली. तीच परंपरा पुढे चालत आली. आणि आज आपण फास्ट फॉरवर्ड आजच्या युगात जर टेक्नॉलॉजीमध्ये म्हटलं आणि ज्यावेळेस आपण 2025 किंवा 21व्या शतक बघतो, त्याच्यामधलं पहिले 25 वर्ष निघून गेलेले आहेत. त्या 25 वर्षाचा इतिहास बघता आपल्या समोरचे जे चॅलेंजेस आहेत ते खूप मोठे आहेत. एका बाजूला सर्वात जास्त पैसे कमवणारे व्यक्ती बिलियनर्स महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला सर्वात जास्त आत्महत्या होणारा प्रदेश सुद्धा, जिल्हे सुद्धा आपल्या याच महाराष्ट्रात आहेत. आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आज पूर परिस्थिती आहे. त्याच जिल्ह्यामध्ये 5-6 महिन्यांनी परत टंचाई निर्माण होते, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात. मी संध्याकाळी येताना बघितलं आणि मी विचारलं की हे बिल्डिंग ज्या दिसत आहेत मोठ्या मोठ्या, त्या मावळच्याच आहे का दुसरा कोणतं क्षेत्र आहे? कारण मी कधी आलेलो नव्हतो, माझी संकल्पना वेगळी होती. पण एक ग्रामपंचायतीपासून नगरपालिका झाली, ग्रोथ होणं हे साहजिक आहे, पॉप्युलेशन वाढलं. परंतु मावळ ज्या गडकिल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे, ज्या गडकिल्ल्यांच्या आधारे इथं स्वराज्य स्थापन झालं, इथं मावळे तयार झाले, गनिमी कावा अस्तित्वात आला, किंवा याच्या बाजूलाच शिवाजी महाराजांनी आपली जी नेव्हल सिस्टम आहे, नेव्ही हे पहिल्यांदा त्याने बघितलं, किंवा इंटेलिजन्स सिस्टम स्थापन केली, त्या गड किल्ल्यांचं म्हणजे आज बघतो डोंगर आहेत का, हा माझ्यासमोर प्रश्न पडला. आपल्याला जेवढा प्रदेश हा याच्यामध्ये वेस्टर्न घाट म्हणून म्हणत होतो, जेवढ्या प्रमाणात जंगल आणि त्याच प्रमाणात बॅलन्स होता, तो आज राहिलेला आहे का, हाही प्रश्न माझ्यासमोर आहे. आत्ताच प्रश्न निघाला की पुण्याचा ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे, वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न आहे. एक्सप्रेसवे झालाय, ऑलरेडी जुना होता, आता तिसरा कोणता तरी आपण करतोय. मग अजून 25 वर्षांनी जो एक्सप्रेसवे आणि जुना हायवे आहे याच्यामध्ये काही राहणार आहे का, हाही एखादा एक्सप्रेस होऊन सगळं ती पूर्ण जमीन जाणार आहे, याचाही प्रश्न आपल्याला बघावं लागेल, याच्यावरती उत्तर शोधावं लागतील. मॉडर्नायझेशन फक्त मोठे व्हेकल्स, मोठ्या इंडस्ट्रीज, मोठे रस्ते, गंगाजमिनी इमारती याच्यावरती अवलंबून नसतं. मॉडर्नायझेशन हे विचाराने येतं, आचरणाने येतं. विचार तुमचे मोठे व्हायचे असतील तर ते शाश्वत असले पाहिजेत. ते कोणत्या तरी एका मोमेंट पुरते, एका व्यक्तीपुरते, एका काळापुरते असता कामा नये. ते चिरंजीव असावे लागतात, शाश्वत असावं लागतात. त्याप्रमाणे कृती असावी लागते, त्यावेळी शाश्वत विकास होतो. आपण शाश्वत विकासाच्या गोष्टी तर करतो,
आपण लोकशाहीची ती गोष्ट तर करतो, पण लोकशाही आपण स्वतःपासून किंवा शाश्वत विकास स्वतःच्या आपल्या वागण्यातून आणतो का, हा प्रश्न आपण स्वतःला सर्वांना विचारावा लागेल. मी PMPMLचा CMD असताना अनेक वेळेस मला सांगण्यात यायचं की आमच्या बसेस वाढवा, या भागातल्या बसेस वाढवा, तुम्ही कमी का करता, ह्या रूटवरती वाढवा. ज्या ठिकाणी पॅसेंजर नाही त्या ठिकाणी बसेस मी बंद केल्या होत्या, आणि ज्या ठिकाणी जास्त पॅसेंजर होते, डिमांड होते, त्या ठिकाणी दिले होते. आणि मी विचारलं की तुमच्याकडे पॅसेंजर नाही, मी बस कशाला पाठवायची. नाही, तो माझा प्रभाग आहे, माझा एरिया आहे, इथं बस पाहिजे. म्हणजे मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मला हे पाहिजे, पण त्याच्यामुळं एकंदर समाजाचं, शहराचं किती नुकसान होतंय, सार्वजनिक व्यवस्थेचं किती नुकसान होतं हे आपण जर बघत नसो तर तो योग्य निर्णय असं मला वाटत नाही. आणि म्हणून ट्रॅफिक ही समस्याकडे एका बाजूने बघता येणार नाही, किंवा जे आज फ्लड्स येत आहेत, जे पूर परिस्थिती आहे, त्याला फक्त क्लायमेट चेंज आम्ही काय करू शकतो त्याच्यामुळे बघता कामा नये. याला फक्त निसर्गाचा कोप असं हे म्हणता येणार नाही. तर याला आपण पूर्णपणे चोही बाजूंनी 360 अँगलने जर बघितलं नाही तर याच्यापेक्षाही भयावह परिस्थिती आपल्यासमोर येणार आहे. ती जर येऊ द्यायची नसेल तर सर्वांगीण विचार करण्याची ही वेळ ऑलरेडी निघून गेली, पण आत्ता तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन ते करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि ते चालवण्यासाठी शासन ही संस्था, ते विचार करण्यासाठी, ते व्हिजन देण्यासाठी आणि त्या व्हिजनविषयी आपल्या सर्वांना बरोबर घेण्यासाठी ही शासन व्यवस्था असते. आपण शासन म्हटलं की फक्त गव्हर्नमेंट आणि प्रशासकीय अधिकारी या अँगलने बघतो, ती मुळातच संकल्पना चुकीची. शासन म्हणजे शासनाचे खरे केंद्रबिंदू जर कुणी असाल तर आपण सर्व नागरिक म्हणून आहोत. पण नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडतो का, हा आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा विषय आहे. फक्त इलेक्शनला वोटिंग केलं की माझं काम झालं असं जर असेल तर मग दर 5 वर्षांनी तुम्ही वोटिंग करा, दर 5 वर्षांनी तुम्हाला आम्ही शासन किंवा राज्यकर्ते किंवा प्रशासन सांगणार, त्याच्यावरती जेवढं शक्य तेवढं करणार, परंतु पुढच्या 5 वर्षांनी परत तेच होत राहणार. शासन ही खूप मर्यादित संकल्पना नाही आहे. लोकशाहीमध्ये शासन म्हणजे लोक हे केंद्रबिंदू आहेत आणि लोकांच्या दृष्टिकोनातून शाश्वत विकास होणं हे गरजेचं आहे. त्यासाठी लोकांचा सहभाग हा सर्वात महत्त्वाचा असतो. लोकांचे फक्त विचार महत्त्वाचे असतात, सहभाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. आणि म्हणून विकास योजना तयार करत असताना त्याच्यामध्ये तुमचे विचार किती आहेत आणि त्याच्यावरती आचरण आपण सर्वजण किती करतो हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग असतो. म्हणून शासनाकडं दुसरी काहीतरी व्यवस्था आहे असं न बघता तो आपलाच एक भाग आहे. इथून सुरुवात जर केली तर खरं स्वराज्याची सुरुवात आपण करू शकतो, स्वराज्य आणू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून आजच्या समोर जे चॅलेंजेस आहे, सर्वात मोठं चॅलेंज मला जे वाटतं तरुण वर्गामध्ये आहे की आपल्याला जॉब भेटत नाहीत, आपल्याला अनएम्प्लॉयमेंट आहे, नोकरी भेटत नाही. आता नोकरी का भेटत नाही हा जर प्रश्न विचारला तर अनेक जण त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही की शासनामध्ये नोकऱ्याच नाही आहेत, शासनामध्ये करप्शनच आहे, भ्रष्टाचार असल्यामुळं आम्हाला योजना येत नाही आहे, शिक्षण व्यवस्थित नाही आहे, आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, हे सगळे ते समोर येतील. परंतु तोच प्रश्न जर आपण विचारला की आपण जे शिक्षण घेतोय त्या शिक्षणामुळं आपण रोजगार योग्य होत आहोत का, त्याच्यामुळे आपल्याला काही काम करता येत आहे का, आपल्याला काही स्किल डेव्हलपमेंट होत आहे का, हा प्रश्न मात्र आपण स्वतःला विचारत नाही. कारण आपण नोकरी म्हणलं की एका बाजूला एक तर डॉक्टर इंजिनियर व्हायचं, नाही तर माझ्यासारखा एखादा संधी अधिकारी होण्याची MPSC UPSC ची परीक्षा द्यायची, याच्या पलीकडे आपण बघत नाही. मुळामध्ये 21व्या शतकात जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो, ज्या क्रांती आपली जी चौथी क्रांती म्हणतो औद्योगिक क्रांती माहिती तंत्रज्ञानाची, त्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण जर वावरत असू आणि खरा त्याचा उपयोग करायचा असेल तर तो आपण शिकला पाहिजे, त्याच्या माध्यमातून आपला विकास करता आला पाहिजे. असं बोललं जातं की या माहिती तंत्रज्ञानामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती बेरोजगार होणार आहेत. हे प्रत्येक वेळेस पहिल्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या वेळेसही बोललं गेलं होतं, दुसऱ्यालाही बोललं गेलं, तिसऱ्याला येणं, चौथ्यालाही बोललं जातं.
याच्यामुळे बेरोजगारी वाढणार नाही आहे, पण तर रोजगाराचं नियोजन वेगळ्या पद्धतीने होईल, रोजगार वेगळ्या पद्धतीने तयार होतील, हे मात्र 100% आहे. आणि म्हणून 21व्या शतकातले चॅलेंजेस कोणते आणि त्या अनुषंगाने आपण कोणत्या प्रकारे शिक्षण घेतो आणि कोणत्या प्रकारच्या पॉलिसी बनवतो ही अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्या पॉलिसी बनवत असताना आपला सहभाग, आपले विचार त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. म्हणजे एम्प्लॉयमेंट जर वाढवायची असेल तर क्रिएटिव्हिटी आणि स्किल्स ह्या 2 गोष्टीवरती आपल्याला भर द्यावा लागेल. आपल्याला जर ज्ञानच नसेल, ज्ञान म्हणजे थिओरिटिकल नॉलेज नाही. मला आठवतं की माझ्या लहानपणी मी गावात होतो, आपल्यापैकी गावात जण राहतात, शाळेत गेल्यानंतर दुपारी लंच ब्रेक ज्यावेळेस असो त्यावेळेस घरात येऊन स्वतः आपला जेवण करायचं, ताट धुवायचं, शिक्यामध्ये भाकरी ठेवायची, या पद्धतीने आपण काम करायचं. आता आपल्या मुलांना जर हे सांगितलं की तुम्ही स्वतःचं ताट वाढून घ्या तर त्यांना येतं का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण अमेरिकेत जर गेलं तर पहिली दुसरी जाणारा विद्यार्थी स्वतःचा ब्रेकफास्ट स्वतः करतो, जो की आपल्या लहानपणी, म्हणजे आमच्या लहानपणी, आपल्या लहानपणी तर असेलच, पण नवीन पिढीच्या लहानपणी तो होता की नाही मला माहीत नाही. आताच्या पिढीला ह्या गोष्टी नाही आहेत. कारण आपल्याला खूप आपल्या मुलांना चांगलं करायचं म्हणून लाडावून ठेवणं, जे म्हणतो लाडावून ठेवणं, याचा अर्थ त्यांना कोणत्या स्किल देणं न देता वाढवणं, हा असा अर्थ होत नाही. आणि म्हणून आपण त्याला शिकवतच जर नसो, जबाबदारी कशी घ्यायची आहे, काम कसं करायचं आहे, स्वतः जगायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं, हे जर आपण शिकवत नसू आणि शिकवताना फक्त बोलून नव्हे तर ते कृतीतून आपल्या आलं पाहिजे. आपण जर डायनिंग टेबल बसून ताट दुसऱ्याकडून वाढवून आणि ते ताट कोणत्या दुसऱ्यांनी उचलावं अशी जर अपेक्षा ठेवत असू तर आपले मुलं सुद्धा तशीच करणार आहेत, अनुकरण करणार आहेत. मग आपण त्यांना कोणत्या स्किल देतो, तर दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याच्या स्किल देतो. समाजालाही आता तेच झालंय की आपणही आपल्या समाजाला दुसऱ्यावरती अवलंबून राहण्यासाठी आपण उद्युक्त करत आहोत. कुणावरती, प्रत्येक गोष्टीला शासनावरती. मग शासन म्हणतं शासन आमची जबाबदारी नाही आहे, आपली समाजाची तेवढी आहे, मग शासन पण दुसऱ्यावर राहणार, समाजावरती अवलंबून राहणार. ते अवलंबित्व कधी कमी करणार आहोत आपण आणि त्या आपल्या जीवनामध्ये कधी अंगीकारणार आहोत, हा खूप महत्त्वाचा प्रश्न. आणि ते 1 दिवसात 2 दिवसात येणार नाही आहे. त्यासाठी आपली जी ओरिजिनल संस्कृती होती, ज्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या त्या आपण पुढे नेल्या पाहिजेत. की स्वावलंबन हे जे होतं ते स्वावलंबन आपण स्वतःमध्ये आणलं पाहिजे, डिपेंडन्सी कमी केली पाहिजे. आज जर आपल्यापैकी बऱ्याच जणांना विचारलं की तुझ्या आईचा किंवा वडिलांचा मोबाईल नंबर सांग, किती जण हात वर करून सांगू शकतील? मोबाईल बघाल आपण सर्वजण. तेच 20 वर्षापूर्वी जर विचारलं, ज्यावेळेस टेलिफोन भेटत नव्हते त्यावेळेस तोंडपाठ आपल्याला नंबर असायचे. याचा अर्थ तुम्ही आज मोबाईल आल्यानंतर तोंडपाठ करा असं म्हणत नाही मी. मोबाईल आला, त्याच्यामध्ये स्टोअर होतं, तोंडपाठ ठेवण्याची किंवा मेंदूला त्याच्यासाठी प्रेशर देण्याची गरज नाही. पण मेंदूचं काम तेवढं जर आपण कमी केलं असेल, त्या वेळेमध्ये मेंदूने काहीतरी सत्कारणी लावावं हे त्याच्यातून अपेक्षित आहे. मग त्याचा आपण वेळ कशा घालतो? व्हॉट्सअप, फेसबुक. मग त्याच्यामध्ये काही चांगलं बघितलं, चांगलं क्रिएट केलं तर ही चांगली गोष्ट. पण फक्त आपण मेसेज फॉरवर्ड करून एकाचा तेढ दुसऱ्यापर्यंत पाठवण्यामध्ये खूप धन्य मानत असू तर ती मात्र चुकीची गोष्ट आहे. म्हणून शासनकडे ज्यावेळेस आपण बघतो लोकशाही युगामध्ये, तर आपल्यामध्ये ती प्रगल्भता विचारामध्ये आहे का आणि ती आपण आचरणात आणतो का, हा खूप महत्वाचा भाग आहे. आता मावळ हा जर भाग घेतला आणि एम्प्लॉयमेंट जसं मी सांगितले की आपल्याला नोकरी भेटत नाही किंवा नोकरी भेटत नाही, स्किलमुळे भेटत नाही, स्किल नसल्यामुळे भेटत नाही, आणि नोकरी फक्त करण्यासाठी आपण जे शिकतो आहोत ते सुद्धा चुकीचं आहे. कदाचित शिक्षण पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, परंतु इथे मावळ प्रांत मला आल्यानंतर सांगितलं की इथला जो तांदूळ आहे तो जगभर प्रसिद्ध आहे. आपण इथं तयार करतो, तो विकतो, पण त्याच्यावरती जर आपण खरं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान त्याच्या माध्यमातून जर केलं, काम केलं, एक उदाहरण म्हणून, तर ही मावळची स्ट्रेंथ होऊ शकते. याच्यावरती इंडस्ट्रीज उभा राहू शकतात, याच्यावरती उद्योग उभा राहू शकतात. पण ते उद्योग आपण नाही करणार. एक तर आपण शेती करणार, आम्ही भात तयार केला,
नाही तर आम्ही नोकरीला पुण्यात जाणार आहे तर मुंबईत जाणार. उद्योजक व्हायला काय प्रॉब्लेम असावा? मग उद्योजकासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. मग दुसऱ्या बाजूला पोल्युशन होत आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे क्लायमेट चेंज, ज्याला म्हणतो आपण नेहमी ऐकतो, ते क्लायमेट चेंज कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो का? आणि ते जर कमी केलं नाही तर आपले शहराच्या शहरं, गावाच्या गावं जे आज बुडतायत आणि त्याचबरोबर तिथं टंचाई पण जाणवते, हे जे प्रकार आहेत हे वाढतच जाणार आहेत. तुम्ही आज बघा गेल्या 4-5 वर्षामध्ये, यावर्षी उदाहरण घ्या, ज्या भागात कधी पाऊस पडत नव्हता त्या भागामध्ये 10-10 दिवस फ्लड्स आहेत. गावाच्या गावं, शहराच्या शहर, अगदी माझा बीड जिल्हा, त्या ठिकाणी एवढा पाऊस पडतोय की 8 दिवसामधून गावाच्या गाव आपण तिथं बुडालेले बघतोय. जनावरं त्याच्यातून वाहून गेलेले आहेत, अनेक व्यक्ती मृत्यू पावलेले आहेत. हा प्रकोप जो आहे हे आपण आपली वागणूक गेल्या अनेक दशकांची जी आहे, शतकांची जी आहे, त्याचे हे परिणाम आहेत, हे आपल्याला अमान्य करता येणार नाही. आणि म्हणून आपल्या पुढच्या पिढ्यांना शाश्वत विकास जर द्यायचा असेल तरी आपला सर्वांना कुठेतरी एक स्टँड घ्यावा लागेल, एक विचार घ्यावा लागेल आणि त्या विचाराने चालावं लागेल. आणि त्या विचारावर चालताना डेफिनेटली अडचणी येतील. परंतु ज्या मावळच्या भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिलं, त्याच मावळच्या भूमीत किंवा त्याच महाराष्ट्रामध्ये किंवा त्याच समाजामध्ये जर असा विचार असेल की शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरी, तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्या सर्वांना भोगावे लागतील. त्याच्यामुळे कोणी एका व्यक्तीकडे बघू नका, कोणत्या एका संस्थेकडे बघू नका. म्हणजे आता ही जी संस्था आहे गेले 25 वर्ष अविरतपणे काम करते, विचार देण्याचं काम करते, फक्त आपाकडे नका बघू. ह्या सर्वांचं आपल्याचं काम आहे. याच्यामधून जे विचार येतात, विचार मंथन होतंय, याच्यामुळे पुढं कसं न्यायचं, हे वाढवायचं कसं, असा काय विचार होत नाही. फक्त मावळ पुरतं मर्यादित न ठेवता आपण हे तालुकाभर करू, कदाचित हीच व्याख्यानमाला आपण पुण्यामध्ये करून पुण्यामधल्या सगळ्या लोकांना त्याच्या विचार मंथनातून पुढे नेऊ, हा विचार का होत नाही? आणि ते आचरणात पाहिजे. फक्त मी इथं काहीतरी बोलायचं आणि हा भाषण संपलं की मी दुसरीकडे माझ्या पद्धतीने वागायचं, याला दुटप्पीपणा म्हणतात, प्रामाणिकपणा म्हणत नाही, त्याला संवेदनशीलता म्हणत नाहीत, त्याला बेगडेपणा म्हणतात. तो वाढीस लागता कामा नये. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, समाज सुधारकांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. त्यांनी जर असं म्हटलं असतं तर, शिवाजी महाराजांनी म्हटलं असतं की नाही, माझं स्वराज्य, माझा एक किल्ला आहे, माझ्या पुरतं मी बघेल, बाकी मावळ्यांचं काय होऊचे ते होऊ द्या, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, कदाचित तुम्ही आणि मी आज इथं नसतो. समाज सुधारकांनी ते केलं नसतं किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण इथं जर दिलं नसतं तर कदाचित तुम्ही आणि मी आज इथं बोललो नसतो, शिक्षण घेतलं नसतं. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा त्यांनी शिक्षण संस्था चालू केल्या, विरोधात न जुमानता केल्या. 16 वर्षाचे शिवाजी महाराज असताना स्वप्न पाहून ते साकारू शकतात. 21व्या शतकामध्ये हा आपला महाराष्ट्र फक्त त्या काळातला जो आपण म्हणतो दगडांच्या देशा तेवढ्या पुरता मर्यादित आज नाही. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस आहेत, खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, वैज्ञानिक संस्था आहेत, फायनान्शियल कॅपिटल आहे, लीडरशिप आहे. हे सगळं असताना महाराष्ट्रामध्ये गगनचुंबी इमारती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला 2 वेळेचं जेवण न भेटणारे व्यक्ती, हा जो विरोधाभास आहे तो का आहे, याच्यावरती काम करण्याची गरज आहे. फक्त विचार मांडण्याची, विचार अभ्यास करण्याची नसून काम करण्याची गरज आहे. ते काम प्रेरित जर घ्यायचे असेल, प्रेरणा जर घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून घेतली पाहिजे. त्यांनी स्वतःपुरतं बघितलं नाही, त्यांनी समाज प्रथम बघितला. तसंच आपल्याला आता आपला समाज आणि देश प्रथम हे बघितलं पाहिजे. आपण शेवटला असलो पाहिजे, या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. जसं मला आठवतंय माझ्या लहानपणी किंवा आपल्या सर्वांच्या लहानपणी सुद्धा आई शेवटला जे होते, काही नसले तरी तशीच उपाशी झोपते, परंतु वडीलधारी मंडळी हे बघायचे की माझ्या मुलांना काय भेटेल.
गावातील जी पाटीलकी मंडळ असायची त्यावेळेस म्हणजे त्या दृष्टिकोनातून होते गावाचं भलं कशात आहे याचा विचार करायचे. गावात काही चुकीचं चाललं असेल तर पोलीस पाटील पोलीस स्टेशनला सांगायचं. आज त्याच्या एक्झॅक्टली उलट होतंय. चुकीचं चाललं असेल तर ते लपवतंय, चांगलं चाललं असेल तर ते त्याला विरोध करतात. हे काहीतरी विनाकारण करतोय. तुम्ही आडवा येता, मी तुम्हाला बघतो. म्हणजे सत्य, पारदर्शकता, मॉरॅलिटी या गोष्टी आपण थिओरिटिकल म्हणणं अपेक्षित नाहीये. त्या ऍक्च्युअली आपल्या कर्तृत्वातून नव्हे तर आपल्या वागण्यातून बोलण्यातून आल्या पाहिजेत. त्याच वेळेस चांगला समाज शिवाय येणार नाही. आपण भ्रष्टाचारावरती खूप म्हणतो, खूप मोठा प्रश्न आहे भ्रष्टाचार. म्हणजे भ्रष्टाचार कशामुळे बोकळावं? कशामुळे? भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय? तर की तुमचं योग्य कर्तव्य करण्यासाठी तुम्हाला जो मोबदला भेटतो त्याच्याऐवजी वेगळी काहीतरी अपेक्षा करणं किंवा वेगळ्या मार्गाने जाणं म्हणजे भ्रष्टाचार. मग माझ्याकडे दोन जास्त पैसे आहेत की माझ्याकडे दादागिरी आहे, मी त्याला वळणा काढून त्याचं करून घेतो आणि स्वतःला समजतो खूप चांगला आहे मी. म्हणजे भ्रष्ट मार्गाने काम करण्यासाठी तुझ्या अगोदर मी करून आणलं, तुला नाही तू बाय. हा जो प्रकार आहे हे आपल्यापासून कुठेतरी सुरू केलं पाहिजे. दुसऱ्याला आपण सांगण्यापेक्षा की तुम्ही भ्रष्टाचार करू नका, आपण स्वतःपासून सुरू करू ना. आपण भ्रष्टाचार नाही करायचा, आपण ठरवायचं की नाही करायचा भ्रष्टाचार. यस, त्रास होईल, पण किती दिवस त्रास होईल? म्हणजे असं झालं की एखाद्या अधिकाऱ्याची बदली होती म्हणून त्यांनी भ्रष्टाचार करावा. एखादा पदाधिकारी चांगला आहे तो निवडून येतो की नाही म्हणून त्यांनी भ्रष्टाचार करावा. म्हणजे चांगला मार्ग थोडा खडतरीत आहे म्हणून वाईट मार्गाला लागणं, तर पर्यायानं समाजही त्याच मार्गाने जाणार आहे आणि शॉर्ट साइटेड असणार आहे. मग आपण शाश्वत विकास कशाचा करणार आहे? मग हीच पद्धती आपल्या कुटुंबात जर लागू झाली तर, हेच वाईट वळणं आपल्या बांधवांना, मुलांना, मुलींना किंवा भविष्यकाळीच्या जनरेशनला जर आली तर, याचा आपण विचार करत नाही. असं जर असतं तर डेमोक्रेसी एथेन्सच्या काळात, ग्रीसमध्ये त्या काळात स्वतः लोकांनी पुढे येऊन डायरेक्ट डिस्कस करून आपण निर्णय घ्यायचे. जे की माझ्या म्हणजे लहानपणीच्या अगोदर माझ्या वडिलांच्या काळामध्ये त्यावेळेस अगदी गावामधले निर्णय होताना चावडीवर बसून घेतले जायचे. आणि आज ग्रामसभा जी लोकसभेचा गाभा आहे, एकत्र या म्हटलं ग्रामसभेला कोणी येत नाही, कधीतरी सही करून जाऊन आम्ही करून घेऊ, पाठीमाग करून देऊ असं सांगितलं जातं. नंतर त्याच ग्रामसभेत झालेले निर्णय आता भ्रष्ट मार्गाने झाले म्हणून कंप्लेंट करणारे आपलेच असतात. मग लोकशाही ही खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये रुजली आहे का? आणि लोकशाही शासन आपल्यामध्ये आपण अंगीकारला आहे का हा प्रश्न मला अजूनही पडतो. फक्त राज्यघटना आली, दर 5 वर्षांनी इलेक्शन झाले म्हणजे लोकशाही हा त्याचा अर्थ होत नाही. किंवा त्याच्या पुढे जाऊ आपण बघू, आपल्या कुटुंबामध्ये लोकशाही आहे का? कुटुंबामध्ये का घरामध्ये फक्त एकानेच बोलायचं आणि बाकीचे नाही ऐकायचं असं असेल तर तुम्ही लोकशाही म्हणणार आहे का? मग हे जर शासन तुमच्या घरात असेल किंवा माझ्या घरात असेल तर हे समाजामध्ये वेगळं असावं ही अपेक्षा आपण का धरतो? आणि हे जर आपल्याला बदलायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्या स्वतःपासून झाली पाहिजे. म्हणजे 21व्या शतकातला माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र किंवा माझ्या स्वप्नातलं शासन कसं असावं, माझ्या मुलांच्या स्वप्नातलं शासन कसं असावं, समाज कसा असावा याचा ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस मला कोणती सेवा जर पाहिजे तर मी कोणत्या कार्यालयात जाता कामा नये. मला माझ्या मोबाईलवरती डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ती भेटावी. व्हॉट्सअप नव्हे, सगळ्या सेवा मला बँकेचे व्यवहार मोबाईलवर करता यावेत, मला सर्टिफिकेट त्याच्यावरती भेटावेत, मला ट्रान्सपोर्ट करायचं तर माझ्या मोबाईलवर पाहिजे बस कुठपर्यंत आली, कुठं नाही आली, किती वेळात पोहोचणार आहे. हे 2016-17 मध्ये PMPML केलं होतं.
म्हणजे घर बसल्याशिवाय आपण करू शकतो. त्यासाठी काम करण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज का भासावी, अशा अनेक देशात चालू आहे. आपल्याकडे का होऊ शकत नाही? आपण ते सोडून मात्र व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती एवढं आपण बाकी रील्स बघत बसतो. पण ते एक विचारवंत कोणाचे ऐकायचे असेल ते बघत बसत नाही. तर माझ्या स्वप्नातला तो असेल की डिजिटल क्रांतीचा वापर करून शासन असावं, त्याच्यामध्ये पारदर्शकता पूर्णपणे असावे, भ्रष्टाचाराला वाव असता कामा नये, तरुणाईचा सहभाग असावा. तरुणाई म्हणजे फक्त वर्गाच्या म्हणजे तुमचं वय याच्या दृष्टिकोन बोलत नाही. तरुणाई म्हणजे एक विचार आहे. जोपर्यंत तुम्हाला वाटतं तुम्ही तरुण तोपर्यंत आहात, विचारसरणी आणि ऍक्टिव्ह त्याप्रमाणे राहिलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. मला शाश्वत विकास पाहिजे. मला जे आज क्लायमेट चेंज आहे याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. आता बघा, आपल्याला आठवत असेल ते आपण घरातून आपण कचरा काढतो, रस्त्यावरती टाकतो. रस्त्यावरती टाकल्यानंतर नगरपालिका महानगरपालिकेचं एक दिवस नाही आला की उचललं नाही तर आपण कंप्लेंट करतो की तू उचलला नाही. मुळामध्ये तुम्हाला रस्त्यावरती कचरा टाकण्याचा अधिकार दिला कोणी? बरं ठीक आहे, त्याच्यामुळे दिला, तर त्याच्यातून जे काय आरोग्यावरती परिणाम होणार आहे तो समोरच्या एका व्यक्तीवरती होणार नाही, तो सगळ्यावरती होणार आहे. आपण बाजारात जातो, प्लास्टिकच्या बॅग घेतो आणि फेकून देतो, चोकअप होतात. पण प्लास्टिकच्या बॅगवरती बॅन शासनाला सांगतो, प्लास्टिक बॅन का करत नाही? तुम्ही वापरायचं बंद केव्हा? दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या बॅग बंद होतील. फक्त वापरायचं बंद करा, काही करण्याची गरज नाही. शक्य हे करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे, विचारांनी आणि आचरणाने. ते आज आपण आहोत का, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, ज्यावेळेस 21व्या शतकातलं शासन म्हणतो तर तुमच्या माझ्या विचाराचं शासन पाहिजे ॲज अ नागरिक म्हणून. याचा अर्थ प्रत्येक माझी मागणी मान्य झाली पाहिजे असं नाही. समाजासाठी, देशासाठी जे महत्वाचं, त्याच्यामुळे समाज भला झाला तर माझं भलं होणार आहे, माझं एकट्याचं भलं झालं मग सगळ्यांचं समाजाचं भलं होईल अशी काही गॅरंटी नाही. तर सेल्फ इंटरेस्टपेक्षाही समाजाचं भलं जर झालं तर डेफिनेटली माझं भलं होणार या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. म्हणून शासनामध्ये सहभाग नागरिकांचा प्रत्येक निर्णयामध्ये, पॉलिसी मेकिंगमध्ये, मला कोणत्या प्रकारची पॉलिसी पाहिजे, इथून हायवे गेला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, हे नागरिकांनी ठरवलं पाहिजे. फक्त इथलाच नाही, पुण्या मुंबईच्या सुद्धा ठरवलं पाहिजे. पण ते होतंय का? किंवा निवडणुकामध्ये आपण मतदान करताना याचा विचार करतोय का? किंवा आपण असं सांगतो की मंत्री महोदय आले की आमच्या गावात एवढे कामं करून द्या, त्यांनी सांगितलं की नियमात बसत नाही तर त्यांना म्हणा तुम्हाला यासाठीच निवडून दिलं का? म्हणजे त्यांना नियमाच्या बाहेर काम करण्यासाठी झाले तर चांगले, नियमात बसून केलं तर तुमची काय गरज आहे, तसंही झालं असतं. तर शासन पद्धती आपण जे शाश्वत विकास म्हणतो किंवा स्वराज्य म्हणतो किंवा जे आपल्याला अपेक्षित असलेलं सो कॉल्ड रामराज्य जे म्हणतो ते फक्त थिअरॉटिकल डेमोक्रेसी असून असणं चालणार नाही. तर त्याला प्रॅक्टिकली आपल्याला त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागेल, सहभाग तयार करावा लागेल आणि तरुणींचं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान असणं गरजेचं आहे. ती वाटचाल करण्यासाठी आपल्याकडे काही रोड मॅप आहे का, ज्याला आपण नेहमी प्लॅन म्हणतो किंवा रोड मॅप म्हणतो, तसं काही केलं आहे का? आणि तो जर केला नसेल तर ती आपण समाज म्हणून आपली शोकांतिका आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना दिली नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने राज्यघटना लिहिली ती राज्यघटना आज अस्तित्वात नसती किंवा त्यांनी लिहिली नसती तर ज्या पुण्यभूमीमध्ये स्त्रीच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंनी काम केलेलं नसतं तर आज कदाचित स्त्रियांना इथं बसता आलं असतं, बोलता आलं असतं, वाचता आलं असतं का? तर जर ते प्रश्न अशा पद्धतीने विचारले पाहिजेत की समाज आज इथं आपण जर आहोत त्याला अनेक वर्षांची परंपरा आहे, अनेक शतकांची आहे, विचार आहे, तर त्याच्यावरती काम करणारे अनेक लोक आहेत, आपल्यापैकी पण आहेत. परंतु फक्त 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष एवढ्यापुरता विचार न करता लॉंग टर्मचा, पुढच्या पिढ्यानपिढ्यांचा, आपल्या ज्या पुढे येतात याचा विचार करून आपण शासन, जबाबदार शासन
रिस्पॉन्सिबल शासन तयार करणं गरजेचं आहे. ते करण्यासाठी असल्या विचार मंचाची गरज आहे, ज्याच्या माध्यमातून आपण इंटरॅक्शन करू शकतो, विचार मांडू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. आता प्रश्न राहिला शासन आणि प्रशासन याचे एकत्र चाकं कशी चालतात. ह्या दोन्ही चाकं एकत्र चालले आपण पुढे जाणार आहोत. विचार मध्ये डिफरन्सेस येऊ शकतात, परंतु आपला जो गोल ध्येय आहे ते जर एक असेल तर त्याच्यामध्ये अडचणी येत नाही, त्याच्यामध्ये मार्ग करू शकतो. आणि म्हणून समाजाचे ॲस्पिरेशन्स खूप आहेत, युवकांचे ॲस्पिरेशन्स खूप आहेत. त्या ॲस्पिरेशन्सच्या अनुषंगिक आपले ध्येय ठेवा. त्या ध्येयावरती काम करण्यासाठी आपल्याला त्याचे प्लॅन, फ्युचर प्लॅन, आर्किटेक्चर जे आहे ते बनवा. त्या दृष्टिकोन कामास सुरुवात केली तर निश्चितच आपण खूप पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. 1779 मध्ये ज्यावेळेस इथं युद्ध झालं त्यावेळेस इंग्रज किंवा ईस्ट इंडिया कंपनीचं एवढं मोठं सैन्य आहे, तोफखाना आहे, असा जर विचार महाजी शिंदे यांनी केला असता तर कदाचित आजचा महाराष्ट्र किंवा आपण जे म्हणतो मराठा देशाचं जे काय नेतृत्व आहे देशामध्ये, समाजामध्ये, ते आज आपल्याला दिसलं नसतं. कदाचित तीच वेळ आज आपल्या सर्वांवरती आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून फक्त तात्पुरत्या स्वप्नापुरतं, मरगजळापुरतं काहीतरी करायचंय किंवा आपण आपल्यापुरतं मर्यादित न राहता सर्व समावेशक विचार आणि आचरण करण्याची गरज आज जास्त आहे. ते अगदी मोबाईल वापरण्यापासून, रोड बांधण्यापासून, शेती करण्यापासून ते क्लायमेट चेंज पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. आणि हे सर्व शक्य आहे. फक्त शिवाजी महाराज म्हणतो मग त्या काळाचे युगपुरुष होऊन गेले, युगपुरुष एखादाच असतो हे मान्य आहे मला, पण आता सुद्धा 21व्या शतकामध्ये क्लायमेट चेंजवरती काम करणारे ग्रेटा थेनबर्ग जर्मनीची 10 वर्षापासून काम करते. जगामध्ये तिने क्लायमेट चेंजवरती विश्वसनीय काम, अविश्वसनीय असं काम केलं. 1950च्या दशकात जर्मनीचं ज्यावेळेस USSR आणि USA मध्ये जे फाळणी झाली, US जर्मनी 1990 मध्ये एकत्र येऊन आज ते राष्ट्र पुढे गेलंय. सिंगापूर सारखं राज्य, देश ज्याला नॅचरल कोणत्याही प्रकारचे संसाधनं नाही आहेत, कोणत्याही नाही. तुमच्या आपला मावळ तालुका जर बघितला त्याच्यापेक्षा छोटा देश आहे तो जॉग्राफिकली, पण जगावरती साम्राज्य असते गाजवतंय. कशामुळं? तोही आपल्यासारखा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तिथं होता. तिथे एक राष्ट्रपती नेता जन्माला आला, त्यांनी पूर्णपणे भ्रष्टाचार बंद केला. जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्या तिथं, सर्वात मोठा व्यापार तिथून, सर्वात श्रीमंत राष्ट्रापैकी ते एक राष्ट्र. किंवा आता आपण नेहमीच दुबईला जात असतो, डेझर्ट मध्ये समुद्र. जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्या तिथं, सर्वात मोठे इंजिनिअरिंग तिथं, सर्वात मोठ्या बिल्डिंग तिथं. ही कल्पनाशक्ती असते, ही कमिटमेंट असते. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, मात्र एक्झॅक्ट त्याच्या विरुद्ध वागायचं हे असून चालणार नाही. त्याच्यामुळे आपण पाठीमागे पुढे चाललो तर इतर राष्ट्र पुढे चालले आहेत. आपल्याला जर राष्ट्र म्हणून पुढे जायचं असेल, आपला देश स्ट्रॉंग बनवायचा असेल आणि कुणावरती अवलंबित्व कमी करायचं असेल तर आपल्याला स्वतःला स्ट्रॉंग व्हावं लागेल. आणि ते स्ट्रॉंग होणं म्हणजे भारतातल्या समाजातल्या प्रत्येक नागरिकांना स्ट्रॉंग होणं आहे. एक व्यक्ती, एक पार्टी, एक समाज, एक घर, एक तालुका, एक जिल्हा मोठा झाला, स्ट्रॉंग झाला म्हणजे राष्ट्र स्ट्रॉंग होत नाही. प्रत्येकाने हे स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. ते कल्पनाशक्तीच्या माध्यमावरती, आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या भविष्याला आणि भविष्यात घडणाऱ्या ज्या आपल्या पिढ्या आहेत त्यांना उजाळा देण्यासाठी, हे कर्तृत्व साध्य करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचा विचार करणं आणि कृती करणं भाग आहे. आणि म्हणून मग तसा जर विचार केला तर आणि तरच आपल्याला अपेक्षित असं शासन भेटेल, अपेक्षित असलं स्वराज्य आपण घडवून आणू शकू. मग त्यावेळेस आपल्याला दुसऱ्याकडे आदर्श व्यक्ती म्हणून बघण्याची गरज पडणार नाही. दुसऱ्या देशाचा राजकारण कसं चालतं, शासन करतं हे बघण्याची गरज पडणार नाही. किंवा प्रत्येक वेळेस फक्त आपला पूर्वजांचा उदाहरण देण्याची गरज पडणार नाही. आपण स्वतः उदाहरण सारखे काम करूयात, आपण स्वतः उदाहरण होऊन या समाजाला पुढे नेऊया
अशी अपेक्षा करतो. मला आज इथं बोलवण्याची संधी दिली त्यामुळे सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.